अरे पोरांनो, तिकडे काय करताय? या लवकर. नाही, मी बसले. गप्पा बसा. इकडे सगळ्यांनी गप्पा बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मी. बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? हो मी. बरं, आता कळा. अहो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? आलो. चला पटापटा चला. आलो ग आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं, भेट आजी आजोबांना. अगं बाई, किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणली बघ. तुझ्यासाठी आणली हा. फक्त बघू. फक्त तुझ्यासाठी आणली. दाखव ना गंमत. फक्त तुझ्यासाठी आणली बरं का. अहो थांबा. अच्छा, काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना, आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला. बस. अग, ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो. हा, असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते. म्हणूनच जगतोय बघ आम्ही, नाहीतर केव्हा. हो, गप्प बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं पण वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबावर भांडण करताय? तुला सांगतो सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं, हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. मला घरची आठवण येत नाही? येते ना, पण आता दोघच एकमेकांचं घर झालंय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं, तसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं, तुला कसं माहितीये वाक्य? माझा डाडा बोलतो. कुठे राहतेस तू पोरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर.
कृष्ण पाडळकर. श्री कृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलेच नाही तुझा मन आजोबा वेदना कशी मीरा आजी बोल सुटेसा मला काही समजेना सागही घालते लाडकी तुला सगळ्या तुला माझ्या जीवात अर्थ खरा आजोबा थांबला रे तू जाऊ नको तुम्ही मला सोडून इथे का ना मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं ग परी. सरस्वती वा ते वा काय नाही. तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला यायचा. तुम्ही येताय की नाही, नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. मी इथेच राहणार, नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा मिस, प्लीज तुमचा फोन मिळेल. हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटले. आणि तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. झी फायदा ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व